त्याला त्या गणपतीला आता नैवेद्य बनवायचा. आज गणपती विसर्जनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. राधे राधे. तर आपल्या बाप्पाच्या निरोप द्यायची वेळ आलेली आहे. तर चला, मी आज काय काय नैवेद्य केलं तुम्हाला दाखवते. सर्व करून झालंय आमच्याकडे नैवेद्य. तर मी अशी मस्त तांदळाची खीर केलेली घट्ट. मोदक बनवले आणि तव्यावरच असे फ्राय केले एक पानांच्या वड्या ना. छान अशा वड्या पण केल्यात मी, होऊ शकतात. अजून कट करायच्या मला त्यांना. इथं मी कढी बनवलेली आहे, वरण. आमच्याकडे शेवटच्या दिवशी असंच नैवेद्य होता विसर्जनाच्या दिवशी. तर मी तुम्हाला सांगते कोणत्या भाज्या केल्या. ही तांदुळक्याची भाजी केली, भेंडी, डांगर, कारलं आणि बटाटा. अशा माझ्या किती भाज्या झाल्या, 5 भाज्या झालेल्या आहेत. आणि आळूवडी. आणि इथे भात पण केलेला आहे मस्त. तर कोणाकोणाला आज गणपती विसर्जनाचा स्वयंपाक आवडला त्यांनी नक्की सांगा. तर आता मी नैवेद्य काढून घेते. मी असं आलं लसूण खोबरं घालून कढी करत असते छान. तर करू शकता. कढी कशी झाली सगळ्यांना सांगा. कोणाला कढीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा. कढी केलेली. कढीला कधी पण मी तुपाचीच फोडणी देते. तर चला आपण नैवेद्य भरून घेऊ. चला मी नैवेद्य काढून घेते आता बाप्पासाठी. मला छोटीशी वाटीच सापडणार नाही, तर मी वाटीच्या आकारानेच करत असते बरं का. चाकूने कट करते मी. एका हातात मोबाईल धरल्यामुळं स्टँड आणावं लागेल वरून. आपण जसं पितृपक्षाला करतो तसंच आमच्याकडे शेवटच्या दिवशी नैवेद्य असतो. पंचामृत वगैरे नाही केलं मी. तर काल कार्यक्रम होता गणपती. आम्ही महिलांनी बसवते तर डाळभट्टी ते ठेवलं होतं जेवण. ती बट्टी पण आहे माझ्याकडे राहिलेली शिल्लक. पहिल्या दिवशी माझ्याकडे राहून गेलं. पुरणाचा नैवेद्य असतो. पुरणाचा नैवेद्य केलं तर मी पण ते शूट करायचं राहून गेलं, व्हिडिओ टाकायचा. आता याच्यात आहे गरमागरम अशा पोळ्या. कढी ठेवायची राहिली मला. वाट्या कुठं टाकलेल्या आहे पाहते पुढं आहे का काय.
कढई आणि खिरीला 2 वाट्या लागतील. आता मी कढी आणि खीर सगळ्या वाट्या घेतल्या स्टीलच्या भांड्यात. आलं लसूण खोबरं टाकलं तर कढी खूप छान होती. नैवेद्य हे बाप्पा, काही चुकलं असेल तर या वर्षात काही तर क्षमा कर आणि आमचा साधा गुणा नैवेद्य ग्रहण कर, असं मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते. तर सगळ्यांनी सांगा, काही चुकलं असेल तर सांगा. आणि आजचा व्हिडिओ छोटासा पण नैवेद्याचा पण केला आणि गणपती बाप्पाच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर चला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टाटा, बाय बाय.